हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आज आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहूयात की स्वामींचं समाधी मंदिर कसं आहे आणि दुसरंच म्हणजे अक्कलकोटमध्येच असणारं म्युझियम. ह्या म्युझियममध्ये बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या आहेत ज्या अगोदर राजा महाराजांच्या काळांमध्ये यूज केलेल्या आहेत, जसं की बंदूक, तलवारी ह्या सर्व गोष्टी. तर चला मग आपण पाहूयात की ते म्युझियम आणि स्वामींचं समाधी मंदिर कुठे आहे व ते कसं आहे, तिथे जाऊन आम्ही कसं काय दर्शन घेतलं, हे सर्व आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहूयात. स्वामींच्या समाधी मंदिराला चोळप्पाचा वाडा असे सुद्धा म्हटले जाते. सगळ्यात अगोदर आम्ही सायंकाळी चहा वगैरे घेतला, रेडी झालो आणि आम्ही तिघं निघलो आहे अगोदर म्युझियमला जाण्यासाठी. तर थोड्याच अंतरावर असल्यामुळे आम्ही लगेच आर्मरी म्युझियमला जाऊन पोहोचलो. त्याला नवीन राजवाडा असे सुद्धा म्हणतात अक्कलकोटमध्ये. स्टार्टिंगला तिथे तिकीट घर आहे, तिथून तिकीट घेतलं आणि सरळ आम्ही गेलो राजवाड्याकडे. इथे फोटोज वगैरे काढायला बाहेर परमिशन होती, म्हणून मी तुम्हाला बाहेरचा थोडासा व्ह्यू दाखवत आहे. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या वगैरे. हे वाडा बराच जुना असल्यामुळे आता थोडंसं फेंट होतंय, पण ह्याचं बांधकाम वगैरे अतिशय सुंदर आहे. तुम्ही पाहू शकतात किती छान दिसतंय. या पायऱ्यांनी वरती गेल्यावर वरती म्युझियम आहे आणि म्युझियममध्ये बऱ्याचशा राजा महाराजाच्या काळातल्या वस्तू आहेत, जसं की बंदूक, परत बाण, चिलखत, अशा बऱ्याचशा गोष्टी, परत राजा महाराजांनी केलेल्या शिकारी, असं खूप काहीसं इथे पाहण्यासारखं आहे. पण आतमध्ये फोन अलाउ नसल्यामुळे मी बाहेरून थोडंसं रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला. तर तुम्ही पाहू शकतात आमचा श्लोक तर खूप जास्त एक्सायटेड आहे वरती जाण्यासाठी. वरती जायला शूज वगैरे अलाउ नव्हते, त्यामुळे मी तिथं शूज वगैरे चेंज केले. आम्ही पूर्ण छान असं म्युझियम फिरलो. म्युझियम फिरता फिरता आमचा जवळपास 45 मिनटं गेले आणि तेवढ्यात अंधार झाला. तर चला म्हटलं आता आपण इथं आलोच आहेत तर स्वामींच्या समाधी मंदिरामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन येऊयात. तर स्वामींच्या समाधी मंदिराला चोळप्पाचा वाडा असेही म्हणतात. तुम्ही पाहू शकतात इथून असं स्वामींच्या मंदिरात जायचं आहे. इथे सुद्धा खूप काही गोष्टी भेटतात, जसं की स्वामींची फोटोज, मूर्ती, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला हव्या असतील तर आपण इथून नक्की शॉपिंग करू शकतो. तर असं काहीसं आहे स्वामींचं समाधी मंदिर. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे हे मंदिर. ह्याचं बांधकाम किती छान आहे आणि समोरून अशा पद्धतीने दोन मूर्तीच आहेत. तर अगदी सुंदर आणि आतमध्ये तर खूप जास्त. आम्ही ऐन धूप आरतीच्या वेळेला आलो होतो, त्यामुळे अजूनही जास्त प्रसन्न असं वाटत होतं. तर अशा प्रकारे काहीसा ह्या मंदिराचा व्ह्यू आहे. तर चला आता आपण मंदिरात एंटर करूया. मंदिरात एंटर करण्यापूर्वी तुम्ही पाहू शकतात असं मेन डोअर आहे. इथे श्री स्वामी समर्थ असं मान्यता आहे की श्री स्वामी समर्थांचा वटवृक्ष मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर इथे नक्कीच यावे आणि खरंच इथे नेहमी भक्तांची फार गर्दी असते. बरेचसे भक्त वटवृक्ष मंदिरातील स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर इकडेही व्हिजिट नक्कीच करतात. तर तुम्ही पाहू शकतात इथे आज सुद्धा बऱ्यापैकी गर्दी आहे, त्यामुळे मी आतलं जास्त काही रेकॉर्ड करू शकले नाही. इथे अशी स्वामींची एक छान अशी फ्रेम आहे, तुम्ही पाहू शकतात किती छान दिसते. परत गणपतीचे आहे, दोन्ही साईडनी दोन हत्तीचे सोंड बनवल्यासारखे बनवलेले आहेत आणि परत उजव्या साईडला सुद्धा स्वामींची सेम मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकतात आता काहीचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे ती मूर्ती थोडी झाकल्या गेलेली आहे. असं थोडंसं रेकॉर्डिंग करून आता आम्ही गेलो दर्शनासाठी. धूप आरतीची वेळ होती, त्यामुळे थोडासा गर्दा होता, नाहीतर एरवी लगेच दर्शन होऊन जातं. इथेच पालखी ठेवलेली होती, लगेच आम्ही पालखीचंही दर्शन घेतलं आणि नंतर तुमच्यासोबत थोडासा असा मंदिराचा व्ह्यू शेअर केला. तर तुम्ही पाहू शकतात गर्दा आहे आणि असं काहीसं आहे हे स्वामींचं मंदिर. छान असं दर्शन घेतलं आणि नंतर आलो चोळप्पा महाराज यांच्या वाड्याकडे. तिथे बाजूलाच हा वाडा आहे. ह्या वाड्यांमध्ये स्वामींच्या पाऊलखुणा वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तिथे आम्ही अगोदर पाहिल्या होत्या म्हणून आज गेलो नाही. नंतर तिथेच असलेल्या झाडांना मी औदुंबराच्या झाडाला मी प्रदक्षिणा मारल्या. कुठेही आपण स्वामी मंदिरात गेल्याच्या नंतर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा नक्कीच मारतो आणि मीही मारते. चला म्हटलं आज आपल्याला एक टाईपचं पीस नक्कीच भेटतं. तर अशा प्रकारे काहीसं इथेही हे वृक्ष आहे आणि हे आहे चोळप्पाचे घर. तर ह्या घरामध्ये स्वामींच्या बऱ्याचशा आठवणी आणि बऱ्याचशा खुणा आहेत.
स्वामींच्या पादुका वगैरे या गोष्टी इथे आहेत, पण आम्ही अगोदर पाहिलं होतं त्यामुळे आम्ही आत काय गेलो नाही. तर बाहेरून काहीसं असं दिसतंय, मंदिराचा पूर्ण व्ह्यू तुम्ही पाहू शकतात. आणि हे जे वृक्ष आहे ते काहीसा असा आहे. नंतर तिथेच एक असे मंदिर सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकतात. बरेचसे आजूबाजूला मंदिर आहेत आपल्या दर्शनासाठी, तिथे आपण नक्कीच दर्शन घेऊ शकतो. तर पूर्ण बाजूनी आम्ही फिरून आता आम्ही निघलो आहेत बाहेर. बराच वेळ झाला बाहेर फिरत होतो त्यामुळे श्लोक खूप थकला होता, म्हणून म्हटलं चला आता आपण घरी निघूयात. तर फायनली असं परत एकदा स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही आता निघत आहोत घराकडे. तर मग असा काहीसा आजचा आमचा दिवस होता आणि असं काहीसा आम्ही दिवस स्पेंड केला. नंतर आता आमच्या साहेबांना असतं चप्पल घालायचा खूप मोठा टास्क, कारण खरंच मुलांना जर देवस्थानी वगैरे न्यायचं म्हटलं तर शक्यतो आपण चप्पल नाहीच घालायला पाहिजे, कारण त्यांचे चप्पल घालणे काढणे यातच आपला बऱ्यापैकी वेळ जातो. त्यात मुलं एकतर आगाऊपणा करतात, शांत बसत नाहीत. अशामुळे नंतर आम्ही परत आमचं रिटर्नच्या प्रवासाला निघलो. रस्त्यामध्येच काहीशा गोष्टी आम्ही पाहिल्या ज्या की आम्हाला घ्यायच्या होत्या, पण बराचसा वेळ झालता आणि श्लोक थांबत नव्हता त्यामुळे स्किप केलं आणि नंतर आम्ही छान असं घरी आलो. तर असा होता आजचा आमचा काहीसा दिवस. तर कसा वाटला माझा छोटासा व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी असेच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.